Class 6th Mathematics for Semi English Medium, Chapter number 2, Angles, Part 1, Angle, Types of Angles. Subscribe the channel and press the bell icon for notifications. In previous chapter, we have learned about some geometrical concepts such like points, segments, line segments, planes, intersecting lines, parallel lines. अशा वेगवेगळ्या भौमितिक संकल्पनांचा आपण काय केलेला आहे, ओळख करून गेलेली, अभ्यास केलेला आहे. या पाठामध्ये आपल्याला पाठ क्रमांक 2 मध्ये अँगल्स हा भाग पाहायचा आहे, ज्याच्यामध्ये अँगल्स या फिगर विषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. बघा, यासाठी आपण इन प्रीवियस चॅप्टर वी हॅव लर्न रेज. आठवते सर्वांना? रेज म्हणजे काय? द फिगर विच स्टार्ट्स फ्रॉम अ ओरिजिन किंवा पॉइंट अँड विच एक्सटेंड्स टुवर्ड्स वन साइड. बरोबर आहे. अशा पद्धतीची आपण एक फिगर पाहिलेली होती. याला आपण काय म्हणतो? रे असं म्हणतो. तर अँगल्सचा रे पासूनच तयार झालेला असतो, बट इट फॉर्म्स फ्रॉम टू रेज. द इफ टू रेज स्टार्ट्स फ्रॉम अ सेम ओरिजिन. पहा, हा ओरिजिन कसा आहे, दोघांचा सेम आहे, आणि हे दोन्ही रेज काय होतात, या पॉइंट पासून चालू झालेले आहेत, आणि याच्यामुळे या ठिकाणी एक काय तयार होते, फिगर तयार होते. इट मे बी व्हेरिएबल. ही जी दुसरी आर्म आहे, ही या आर्म पासून काही अंतरावर वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. याचे आपल्याला पुढे प्रकार पाहायचे आहेत, परंतु या ठिकाणी हा जो अंतर झालेला आहे किंवा माप झालेला आहे, याला या काय म्हणतात, कोन असं म्हणतात. आणि या फिगरला आपण काय म्हणत असतो, अँगल. व्हेन two rays starts from the same origin, we get the figure of angle. आपण या ठिकाणी काय करतो, अँगलची आकृती आपल्याला मिळते. आपल्याला पाहिलेलं आहे की प्रत्येक भौमितिक आकृतीला काय केलेलं असतं, नाव देण्याची पद्धत आहे. कोणत्या लिपीमध्ये? कॅपिटल लेटर्स मध्ये. आपण याही जॉमेट्रिकल फिगरला काय देणार आहोत, नाव देणार आहोत. पहा, याचं नाव असेल ए बी सी. काय नाव आहे? Angle ABC. and we have learned also that की नेम सांगण्याच्या पूर्वी, नाव सांगण्याच्या पूर्वी त्या आकृतीचा फिगरचं नाव सुद्धा आलेलं पाहिजे. नुसतं ABC म्हणून चालणार आहे का? नाही. व्हॉट इज द नेम ऑफ दिस फिगर? अँगल ABC. मग या ठिकाणी 3 घटक याच्या आकृतीविषयी महत्त्वाचे आहेत, ते घटक आपल्याला पाहायचे आहे. पहिल्यांदा बघू आपण नेम ऑफ अँगल. या अँगलचं नेम काय आहे? बरोबर आहे. मग काय आहे आकृतीचं नाव? पहा, अँगल ABC. अँगल ABC. अँगल ABC. इन अनदर टाइप, this angle also be written as angle CBA. What is next type? Angle CB and A. आणखीन एक तिसरी पद्धत आहे की फक्त एक अक्षरी सुद्धा कोणाचं, वन सिंगल लेटर मध्ये सुद्धा नाव लिहिलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अँगल बी. अशा 3 पद्धतीनं या अँगलचं नाव लिहिण्याची काय आहे, पद्धत आहे. या अँगल मध्ये आणखीन एक महत्त्वाचा जो घटक आहे, दॅट इज दिस इज दॅट कॉल्ड ॲज व्हर्टेक्स. नेम ऑफ व्हर्टेक्स. बिकॉज दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दॅट अँगल. हा या अँगलचा अतिशय महत्त्वपूर्ण बिंदू आहे, आणि म्हणून त्याला काय म्हणतात, व्हर्टेक्स ऑफ अँगल. देन विच इज द व्हर्टेक्स? पॉइंट बी. पॉइंट बी हा या अँगलचा कोण आहे, व्हर्टेक्स आहे, ज्या ठिकाणापासून दोन्ही आर्म्स काय झालेले आहेत, एक्सटेंड झालेले आहेत. आणि थर्ड वन इम्पॉर्टंट नेम ऑफ आर्म्स किंवा साइड्स. कारण अँगल तयार होण्यासाठी 2 साइड्सची आवश्यकता आहे. बरोबर आहे. जर 2 साइड नसल्यास तर हा अँगल तयार झाला असता का? अर्थातच नाही. म्हणून नेम ऑफ साइड सांगत असताना आपल्याला दोन्ही आर्मची नावं सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. तर ही आर्म जी आहे, त्या आर्मचं नाव आपण सेट BA किंवा रे BA असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर दुसरी जी आहे ती आहे सेट BC. सेट BC. या 3 घटकांपासून हा अँगल काय झालेला आहे, तयार झालेला आहे. म्हणजेच नेम ऑफ अँगल, नेम ऑफ व्हर्टेक्स आणि नेम ऑफ आर्म्स या 3 घटक आपल्याला कोणत्याही अँगलच्या बाबतीत सांगता आले पाहिजेत. अशाच पद्धतीचे वेगवेगळे अँगल्स काढून आपण त्यांचे नाव, व्हर्टेक्सचं नाव आणि आर्म्सचे नाव सांगण्याचा सराव केला पाहिजे. आपण अँगल्स
ची ओळख करून घेतलेली आहे, ज्यामध्ये अँगल्सचं नाव सांगणे, अँगल्सचा व्हर्टेक्स काय असतो, अँगल्सच्या आर्म्स कोणत्या असतात आणि त्यांची कशा पद्धतीने नावं सांगितली जातात हे आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. आता आपल्याला प्रत्यक्ष अँगल्सचं मेजरमेंट आणि अँगल्सच्या मेजरमेंटवरून त्याचे पडणारे प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत. पहा, दोन ज्या साइड्स असतात, ज्या दोन आर्म्स असतात, त्याच्यामध्ये जे अंतर असतं त्या अंतराला त्या अँगलचं मेजरमेंट असं म्हणतात. आणि या मेजरमेंट वरून अँगल्सचे वेगवेगळे प्रकार पडतात. हे मेजरमेंट करण्यासाठी अशा पद्धतीचा एक साहित्य असतं, त्याला आपण प्रोट्रॅक्टर असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला कोनमापक असं म्हणतात. आणि याच्या साहाय्यानं या भुजांमधील अंतर मोजलं जातं आणि त्यानुसार त्याचे प्रकार पडतात. पहा, या ठिकाणी आपण पाहतोय की या दोन आर्म्स आहेत, या दोन आर्म्स दिसतात, दोन आर्म्स, या दोन आर्म्स आहेत आणि या दोन आर्म्स ह्या एकाच दिशेला आहेत. आपण पाहतोय प्रोट्रॅक्टरवर एक स्केल आहे 0 to 180 डिग्री आणि याच्यावरून या अँगलचं काय होत असतं, मेजरमेंट होत असतं. नाउ इन दिस पोझिशन both two arms are in the same direction and there is no deviation between them. कसल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये अंतर नाहीये, दोन्ही एकाच दिशेमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं जे रचना असते याला झिरो अँगल असं म्हणतात. हा आपला पहिला प्रकार आहे, ज्याला काय म्हणतात, झिरो अँगल. मग झिरो अँगल कशाला म्हणायचं, द अँगल विच मेजर्स 0 डिग्री, एक्झॅक्ट 0 डिग्री, बरोबर आहे, बरोबर 0 अंशाच्या मध्ये माप असतं, अशा अँगलला आपण काय म्हणतो, झिरो अँगल असं म्हणतो. देन व्हेन वी टर्न्स, आपण जेव्हा ही दुसरी आर्म हालचाल करते, इट मेजर्स 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50, 60, 70, 80 and this 90, बरोबर आहे. पण त्याच्या बिफोर 90 चा एक दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, 89 अप टू 89, कशापासून, 1 अंशापासून, फ्रॉम 1 डिग्री टू 89 डिग्री we get the second type of angle which known as acute angle. काय म्हणलं जातं याला, acute angle, ज्याला मराठीमध्ये लघुकोन असं म्हणतात. याचं मेजरमेंट किती आहे, 1 डिग्री पासून 89 डिग्री पर्यंत जे मेजरमेंट असतं त्याला म्हणतात, पहा, 1 डिग्री टू 89 डिग्री असं ज्या अँगलचं मेजरमेंट असतं दॅट अँगल इज नोन ॲज ॲक्यूट अँगल. अशा अँगलला काय म्हणायचं, ॲक्यूट अँगल. आणि 89 च्या नंतर जेव्हा हे माप बरोबर 90 डिग्रीवर येतं, वी गेट द थर्ड टाइप ऑफ अँगल विच इज नोन ॲज राईट अँगल. तिसरा जो प्रकार आहे, थर्ड टाइप, दॅट इज नोन ॲज राईट अँगल. मग राईट अँगल कुणाला म्हणायचं, द अँगल विच मेजर्स एक्झॅक्ट 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल, एक्झॅक्ट 90 डिग्री. ज्याचं मेजरमेंट असतं त्याला काय म्हणतात, राईट अँगल असं म्हणतात. 90 डिग्रीच्या नंतर जेव्हा दुसरी आर्म आहे ती पुढे प्रोसीड होणार आहे, दॅट 100, 110, 120, 25, 130, 145 अप टू ही अशाच पद्धतीने 180 पर्यंत जाऊ शकते. परंतु 180 ला जाण्याच्या पूर्वी आपल्याला एक नवीन एक अँगल पाहायचा आहे जो 179 डिग्री पर्यंत असतो. फ्रॉम 91 डिग्री टू 179 डिग्री एक नवीन प्रकारचा अँगल पाहायचा आहे, त्याचं नाव आहे ऑब्ट्यूज अँगल. अँगल नंबर 4 विच इज नोन ॲज ऑब्ट्यूज अँगल, ज्याला मराठीमध्ये विशाल कोन असं म्हणतात. विशाल कोनाचं माप किती अंशापासून आहे, मग 91 अंशापासून, 91 डिग्री पासून 179 डिग्री. पहा, 91 डिग्री टू 179 डिग्री असं ज्याचं मेजरमेंट असतं दॅट अँगल इज कॉल्ड ॲज ऑब्ट्यूज अँगल. यानंतर 179 डिग्रीच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे की बरोबर एक्झॅक्ट 180 डिग्री, एक्झॅक्ट 180 डिग्री, दिस लुक्स लाईक अ स्ट्रेट लाईन, बरोबर आहे ना, एक स्ट्रेट लाईन सारखे आपल्याला दिसते. आणि म्हणून जो पाचवा प्रकार आहे दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रेट अँगल. पाचवा जो प्रकार आहे तो कोणता आहे, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल, स्ट्रेट अँगल पुन्हा म्हणायचं, द अँगल विच मेजर्स एक्झॅक्ट 180 डिग्री, बरोबर तो किती डिग्रीचा आहे, 180 डिग्रीचाच आहे. अशा पद्धतीचा जो अँगल आहे त्या अँगलला आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल असं म्हणतो. आणि त्यानंतर 180 डिग्री टू 180, 190, 200, 210, देन अगेन अप टू 3, पूर्ण सर्कल कितीचा आहे, 360 डिग्रीचा आहे.
डिग्री जो एक अँगल आहे बघा, या दोन भुजांमध्ये आपल्याला एक थोडंसं अंतर दिसतंय की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय ही भुजा एक्झॅक्ट त्या भुजेवर नाहीये दुसऱ्या आर्मवर, म्हणून अशा पद्धतीचा जो अँगल आहे इट इज नोन ॲज 6 टाइप रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतोय आपण? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. मग रिफ्लेक्स अँगलचं मेजरमेंट कुठून सुरू झालेलं आहे? फ्रॉम 181 डिग्री. बरोबर आहे? फ्रॉम 181 डिग्री टू 359 डिग्री. 359 डिग्री पर्यंतचं जे मेजरमेंट आहे, जो हा अँगल आहे आपल्याला आता जो बोर्डवर दिसतोय तो सुद्धा एक रिफ्लेक्स अँगल आहे. म्हणून फ्रॉम 181 डिग्री टू 359 डिग्री पर्यंतचा जो अँगल असतो दॅट इज नोन ॲज रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात. आणि या रिफ्लेक्स अँगलच्या 359 डिग्रीच्या नंतर एक्झॅक्ट पुन्हा आर्म्स एकमेकावर येणार आहेत. That means this arm completes a circle and comes again on the same arm. That means it completes one circle, that is 360 degree. बघा, this position is same as the zero angle. Zero angle आणि पूर्ण जो अँगल आहे किंवा त्याला आपण काय म्हणतोय, तो सातवा प्रकार आहे that known as complete angle. Complete angle याचं मेजरमेंट किती असतं? बरोबर 360 डिग्री, एक्झॅक्ट 360 डिग्री. बट दीज टू पोझिशन्स आर एक्झॅक्ट. या ठिकाणी दोन्ही आर्म्सच्या पोझिशन कशा आहेत? सेम आहेत. पण झिरो अँगल्स मध्ये डेव्हिएशन नसतं आणि 360 डिग्री मध्ये कंप्लीट एक सर्कल कंप्लीट करून दोन्ही आर्म्स एकमेकावर आलेले आहेत. दॅट मीन्स दिस इज अ कंप्लीट अँगल. अशा पद्धतीने आपण झिरो अँगल विच मेजर्स एक्झॅक्ट 0 डिग्री, then acute angle which measures from 181 degree to 89 degree, this is acute angle. Then 90 degree right angle, 90 degree to 179 degree obtuse angle, exact 180 degree that is straight angle, from 180 to 359 degree reflex angle, and lastly exact 360 degree that is complete angle. अशा पद्धतीने in this type we have learned about the 7 types of different angles. To watch next, continue to part 2.